पाहूया जिल्ह्याकडच्या बातम्या। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून नागपुरातील अनेक भागात 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। 6 जानेवारीला संध्याकाळी नंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार। राजाराम कारखाना मारहाण प्रकरणामध्ये राज्य व्यवस्थापकीय संचालक असोसिएशन आक्रमक। परभणीच्या पुकडगावमध्ये जरांगेंच्या आंदोलनासाठी ग्रामस्थांकडून निधी। अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून 71,000 रुपयांचा निधी जमा। साताऱ्याच्या काजारवाडी आणि ताईचीवाडीमधील ग्रामस्थांचा शिंदे गटात पक्षप्रवेश। मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। साताऱ्याच्या कराडमध्ये शिवकालीन तळ्याच्या मजबूती आणि सुशोभीकरणासाठी निधी। माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून कामाची पाहणी। भंडारा रोड रेल्वे स्थानकावर फाटक बंद असल्यामुळे नागरिकांचा जीव घेणा प्रवास। दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा। ओव्हरब्रिज करण्याची नागरिकांची मागणी। नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल पोहोचलं। इंधन मिळत असल्यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत झालेत। रत्नागिरीमध्ये दररोज पेट्रोलच्या मागणीमध्ये मोठी वाढ। सध्या रत्नागिरीमध्ये 85 पेट्रोल पंप तर त्यानुसार 2.5 लाख लिटर पेट्रोलची मागणी। नांदेड बाजार समितीमध्ये काकडा फुलाच्या दरामध्ये मोठी घसरण। सध्या फुलाला 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव।